माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार। हे माझं सौभाग्य आहे की आज मला देशातल्या दूरवरच्या गावांमध्ये राहणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे। आणि जेव्हा मी शेतकऱ्यांशी बोलतो तेव्हा एक प्रकारे मी गावाशी बोलतो, गावकऱ्यांशी बोलतो, शेतातल्या मजुरांशी देखील बोलत असतो, त्या शेतात काम करणाऱ्या माता भगिनींशी देखील बोलत असतो। आणि या अनुषंगाने मी म्हणेन की आत्तापर्यंत मी जितक्या वेळा मन की बात केली त्यापेक्षा हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे। जेव्हा मी शेतकऱ्यांबरोबर मन की बात करण्याचा विचार केला तेव्हा मला कल्पना नव्हती की गावांमध्ये तुमची भरपूर पत्र, भरपूर प्रश्न, हे सर्व पाहून मी अवाक झालो। तुम्ही किती जागरूक आहात, तुम्ही किती सक्रिय आहात आणि तुमचं कुणीतरी ऐकावं यासाठी बहुधा तुम्ही तळमळत आहात। मी सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करतो। तुमची पत्र वाचून त्यात ज्या यातना मला दिसल्या, जी संकट दिसली आणि इतकं सहन करून देखील तुम्ही काय काय सोचलं असेल माहित नाही। तुम्ही मला चकित केलत। मात्र ही मन की बात माझ्यासाठी एक प्रशिक्षणाची, एक शिक्षणाची संधी आहे असं मी मानतो। आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही जे काही मुद्दे उठवले आहेत, जे प्रश्न विचारले आहेत, जितक्या विविध पैलूंवर बोलला आहात, त्या सर्व बाबतीत मी संपूर्ण सरकारमध्ये जागरूकता आणेन, जाणीव आणेन। माझं गाव, माझा गरीब शेतकरी भाऊ अशा परिस्थितीत राहण्यासाठी त्यांना प्रवृत्त नाही करता येणार। मी तर हैराण आहे की शेतकऱ्यांनी शेती संबंधी बाबी तर लिहिलेल्या आहेतच, त्याशिवाय त्यांनी अनेक विषयांना हात घातला आहे। गावातल्या गुंडांपासून किती त्रास होतो हे सांगितलं आहेच। नैसर्गिक संकटांमुळे होणारे हाल तर आहेतच, मात्र आसपासच्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडूनही त्रास सहन करावा लागतोय। कोणी म्हटलंय की गावात अशुद्ध पाणी प्यावं लागतंय, तर काहींनी गावांमध्ये जनावरं ठेवण्यासाठीच्या व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे। काहींनी तर इथपर्यंत लिहिलंय की जनावर मेलं तर त्याला हटवण्याचं कोणतंही व्यवस्थापन नाही आणि त्यामुळे रोगराई पसरते। म्हणजे किती उपेक्षा झाली आहे। आणि आज मन की बातच्या माध्यमातून सरकारमध्ये बसलेल्या लोकांना एक कठोर संदेश मिळत आहे। आपल्याला सत्ता गाजवण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा आपण या छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष देऊ। हे सर्व वाचून मला कधी कधी लाज वाटते की आपण सर्वांनी काय केलंय। माझ्याकडे उत्तर नाही का केलंय याचं। हो, माझ्या मनाला तुमच्या गोष्टी भावून गेल्यात। बदलासाठी मी जरूर प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि या सर्व पैलूंवर सरकारला जागं करेन, हलवेन, धावायला लावेन। माझा प्रयत्न असेल हा विश्वास मी तुम्हाला देतो। मला हे देखील ठाऊक आहे की गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे चिंता तर होतीच। यंदा अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली। एक प्रकारे महाराष्ट्रासह उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये हे संकट आलं आणि प्रत्येक कानाकोपऱ्यातला शेतकरी हवालदिल झाला। छोटा शेतकरी जो बिचारा इतकी कठोर मेहनत करून वर्षभर आपलं जीवन जगतो, त्याचं तर सर्वस्वच नष्ट झालं। मी या संकटाच्या प्रसंगी तुमच्या बरोबर आहे। सरकारचे सर्व विभाग राज्यांशी संपर्कात राहून परिस्थितीचा बारकाईनं आढावा घेत आहेत। माझे मंत्री देखील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत, प्रत्येक राज्याच्या परिस्थितीचा अंदाज घेतील। मी राज्य सरकारांनाही म्हटलंय की केंद्र आणि राज्य एकत्रितपणे या संकटात अडकलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना जितकी जास्त मदत देता येईल तेवढी आपण देऊ। मी तुम्हाला विश्वास देतो की सरकार संवेदनशीलपणे तुमच्या या संकटसमयी तुम्हाला तत्परतेनं मदत करेल। जितकं होऊ शकेल तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल। गावातल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी अनेक मुद्दे उठवले आहेत। सिंचनाची समस्या व्यापक प्रमाणावर आढळून येते। गावात रस्ते नाहीत, त्याचाही आक्रोश आहे। खतांच्या किमती वाढतायत, त्यावरूनही शेतकरी नाराज आहे।
वीज मिळत नाही, मुलांना शिकवण्याची चिंता आहे, चांगली नोकरी मिळावी ही त्यांची इच्छा आहे, त्याच्याही तक्रारी आहेत, माता भगिनींच्याही आहेत. गावात काही ठिकाणी नशेबाजी होत आहे, त्यावर आपला आक्रोश व्यक्त केलाय. काहींनी तर आपल्या पतीला तंबाखू खाण्याची सवय आहे, त्यावर आपला राग माझ्याकडे व्यक्त केलाय. तुमचं दुःख मी समजू शकतो. शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की सरकारच्या योजना तर खूप ऐकण्यात येतात, मात्र आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. शेतकरी असंही म्हणतोय की आम्ही इतकी मेहनत करून लोकांचं पोट भरतो, मात्र आमचे खिसे भरत नाहीत, आम्हाला पूर्ण पैसे मिळत नाहीत. जेव्हा माल विकायला नेतो कुणी घेणारही नसतो, कमी भावात विकावा लागतो. जास्त पेरणी केली तरीही मरण, कमी पेरणी केली तरीही मरणच. म्हणजेच शेतकऱ्यांनी आपल्या मनातली गोष्ट माझ्या पुढे मांडली आहे. मी माझ्या शेतकरी बंधू भगिनींना विश्वास देतो की राज्य सरकारांना आणि भारत सरकारच्या सर्व विभागांना देखील आणखीन सक्रिय करेन, जलद गतीने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रेरित करेन. मला वाटतंय की तुमचा धीर सुटत चालला आणि हे स्वाभाविक आहे. 60 वर्ष तुम्ही वाट पाहिलीत, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. शेतकरी बंधूंनो, तुमच्या इतक्या प्रश्नांमधून मला आढळलंय की जवळजवळ सर्व राज्यांमध्ये सरकारच्या सध्याच्या भूसंपादन विधेयकाची चर्चा आहे, त्याचा जास्त प्रभाव दिसून येतो. आणि मी हैराण झालो की किती अफवा पसरवल्या जात आहेत. बरं झालं तुम्ही मला छोटे छोटे प्रश्न विचारले आहेत. सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला माहित आहे, भूसंपादनाचा कायदा 120 वर्षांपूर्वी आला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील 60-65 वर्ष तोच कायदा सुरू राहिला. आणि जे लोक आज शेतकऱ्यांचे मित्र बनून आंदोलन करतायत, त्यांनी देखील या कायद्याअंतर्गत देश चालवला आहे, राज्य केलंय. आणि शेतकऱ्यांचे जे व्हायचंय तेच झालं. सर्वांचं मत होतं की कायद्यात बदल व्हायला हवा. आमचंही होतं. आम्ही विरोधी पक्षात होतो, आमचं देखील तेच मत होतं. 2013 मध्ये मोठा गाजावाजा करून एक नवीन कायदा केला गेला. आम्ही देखील त्यावेळी खांद्याला खांदा लावून साथ दिली. शेतकऱ्यांचं भलं होत असेल तर कोण नाही साथ देणार, आम्हीही दिली. मात्र कायदा लागू झाल्यानंतर काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या. आम्हाला वाटलं की यामुळे आम्ही शेतकऱ्यांना धोका देत आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना धोका देण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे जेव्हा आमचं सरकार आलं, जेव्हा राज्यांकडून मागणी व्हायला लागली की हा कायदा बदलायला हवा, कायद्यात सुधारणा करायला हव्यात, कायद्यात काही त्रुटी आहेत ज्या पूर्ण करायला हव्यात, दुसऱ्या बाजूला आम्ही पाहिलं की 1 वर्ष झालं तरी कुणी कायदा लागू करायला तयार नाही. ज्या राज्यांनी लागू केला त्यांनी काय केलं? महाराष्ट्र सरकारने लागू केला होता कायदा, हरियाणाने लागू केला होता जिथे काँग्रेसची सत्ता होती. जे शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवतात त्यांनी या अध्यादेशात जी नुकसान भरपाई देण्याचे निश्चित झालंय ती निम्म्यावर आणली. हा आहे का शेतकऱ्यांबरोबरचा न्याय? या सर्व गोष्टी पाहून आम्हाला वाटतं की याचा थोडा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. गडबडीत काही त्रुटी राहतात, कदाचित हेतू वाईट नसेल, मात्र त्रुटी आहेत तर त्या दूर करायला हव्यात. आणि आमचा काही आरोप नाही की जुन्या सरकारची काय इच्छा होती काय नव्हती. शेतकऱ्यांचे कल्याण हो, शेतकऱ्यांच्या मुलांचं भलं व्हावं, गावाचं भलं व्हावं. आणि म्हणूनच कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करायला हव्यात. त्रुटी दूर करणं हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता एक सर्वात मोठी त्रुटी मी सांगू, तुम्ही देखील ऐकून हैराण व्हाल की जितकी लोक शेतकऱ्यांचे हितचिंतक बनून भाषणबाजी करतायत ते एका प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. तुम्हाला माहित आहे, भारतात वेगवेगळ्या प्रकारचे 13 कायदे असे आहेत ज्यात सर्वात जास्त जमिनीचं संपादन केलं जातं. जसं रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचं खोदकाम. तुम्हाला माहितीये, मागच्या सरकारच्या कायद्यात या 13 बाबींचा समावेश नव्हता. समावेश नसण्याचा अर्थ असा की या 13 प्रकारच्या कामांसाठी जिथे सर्वात जास्त जमिनी घेतल्या जातात त्यात शेतकऱ्यांना तेवढीच नुकसान भरपाई मिळेल जेवढी पूर्वीच्या कायद्यान्वये मिळत होती. मला सांगा, ही त्रुटी आहे की नाही? चूक होती की नव्हती? आम्ही ती सुधारली आणि आम्ही म्हटलं की या 13 बाबींमध्ये देखील
भले सरकारला जमीन हवी असेल, रेल्वेसाठी हवी असेल, महामार्ग बनवायला हवी असेल, मात्र त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना चौपट मिळायला हवी. आम्ही सुधारणा केली. कुणी मला सांगा, या सुधारणा शेतकरी विरोधी आहेत का? यासाठीच आम्हाला अध्यादेश आणावा लागला. जर आम्ही अध्यादेश आणला नसता तर शेतकऱ्यांची जमीन जुन्या कायद्याप्रमाणेच जात राहिली असती, त्याला पैसे मिळाले नसते. जेव्हा हा कायदा झाला तेव्हाही सरकारमध्ये बसलेल्यांपैकी अनेकांनी याला विरोध केला. स्वतः जे कायदा बनवणारे लोक होते त्यांनी कायदा बनल्यानंतर नाराज होऊन म्हटलं की हा कायदा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाही, गावाच्या कल्याणासाठी नाही आणि देशाच्या कल्याणासाठीही नाही. हा कायदा फक्त अधिकाऱ्यांची तिजोरी भरण्यासाठी आहे, अधिकाऱ्यांना मौज करण्यासाठी आहे, नोकरशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, इथपर्यंत बोललं जात होतं. जर हे सत्य होतं तर त्यात सुधारणा व्हायला हव्यात की नाही? आणि म्हणूनच आम्ही यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केला आहे. सर्वात आधी आम्ही काय केलं ते हे की जे 13 कायदे भूसंपादन कायद्यात अंतर्भूत नव्हते आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान होऊ शकतं ते आम्ही नव्या कायद्याच्या कक्षेत आणले, जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळेल आणि त्याला सर्व अधिकार मिळतील. आता अशी अफवा पसरवण्यात आली आहे की मोदी जो कायदा आणत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता पूर्ण नुकसान भरपाई मिळणार नाही, कमी मिळेल. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, मी अशा पापाचा विचारच करू शकत नाही. 2013च्या जुन्या सरकारच्या काळात तयार झालेल्या कायद्यात जी नुकसान भरपाई ठरवण्यात आली त्यात कणभरही बदल करण्यात आलेला नाही. 4 पट नुकसान भरपाईचा मुद्दा आम्ही स्वीकारलेला आहे. एवढंच नाही तर 13 योजना अंतर्भूत नव्हत्या त्या देखील आम्ही समाविष्ट केल्या आहेत. इतकंच नाही तर शहरीकरणासाठी जे जमीन संपादन होईल त्यात विकसित जमीन त्या जमीन मालकाला 20% मिळेल, जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आर्थिक लाभ मिळेल. ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. कुटुंबातल्या युवकाला नोकरी, शेतातल्या मजुराच्या अपत्याला नोकरी मिळावी हे देखील आम्ही कायम ठेवलेलं आहे. एवढंच नाही तर आम्ही एक नवीन मुद्दा जोडला आहे. नवीन मुद्दा असा आहे की आता जिल्हाधिकाऱ्याला नोकरी कुणाला मिळणार, कुठे मिळणार, कशानं मिळणार हे सरकारला लेखी स्वरूपात जाहीर करावं लागेल. हा नवीन मुद्दा अंतर्भूत करून आम्ही सरकारची जबाबदारी निश्चित केली आहे. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम सरकारी जमिनीचा उपयोग व्हावा, त्यानंतर नापीक जमिनीचा उपयोग आणि मग शेवटी गरज भासल्यास सुपीक जमिनीला हात लावला जावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. आणि म्हणूनच नापीक जमिनीचं त्वरित सर्वेक्षण करायला सांगितलंय, जेणेकरून त्याला प्रथम प्राधान्य देता येईल. आवश्यकतेपेक्षा अधिक जमीन हडपली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार खरी आहे. या नवीन कायद्याच्या माध्यमातून मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आता जमीन किती घ्यायची याची पडताळणी होईल आणि त्यानंतर निश्चित होईल की आवश्यकतेपेक्षा अधिक जमीन हडप केली जाऊ नये. कधीकधी तर काहीतरी होणार या चिंतेत अधिक नुकसान होतं. सामाजिक परिणाम मूल्यमापनाच्या नावावर जर वर्षानुवर्ष प्रक्रिया सुरू राहिली, सुनावणी सुरू राहिली तर मला सांगा, अशा परिस्थितीत कोणता शेतकरी आपले निर्णय घेऊ शकेल? पेरणी करायची असेल तेव्हा तो विचार करेल, नको तो निर्णय आला तर काय करू, आणि त्याची 2-2, 4-4 वर्ष फुकट जातील आणि अधिकारशाहीत काम अडकून पडेल. प्रक्रिया लांबलचक, जटिल असल्यामुळे बिचारा शेतकरी अधिकाऱ्यांचे पाय पकडण्यासाठी प्रवृत्त होईल आणि साहेब हे लिहा, हे लिहू नका, ते लिहा, ते लिहू नका, हे सर्व होणार आहे. मी पुन्हा माझ्या शेतकऱ्यांना अधिकारशाहीच्या विळख्यात अडकू देऊ का? मला वाटतं हे बरोबर नाही. प्रक्रिया वेळखाऊ, जटिल होती, ती सोपी करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, 2014 मध्ये कायदा झाला, मात्र राज्यांनी तो स्वीकारला नाही. शेतकरी मात्र आहे तिथेच राहिला. राज्यांनी विरोध केला. मला सांगा, मी राज्याचं ऐकू की नको? राज्यांवर विश्वास ठेवू की नको?
एवढा मोठा देश राज्यांवर अविश्वास दाखवून चालवता येईल का? आणि म्हणूनच माझं मत आहे की आपल्याला राज्यांवर विश्वास ठेवायला हवा. भारत सरकारमध्ये विशेष काहीतरी करायला हवं. एकतर मी विश्वास ठेवू इच्छितो आणि दुसरी गोष्ट अशी की या ज्या काही सुधारणा आम्ही कायद्यात करत आहोत, त्रुटी दूर करत आहोत, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही पावले उचलत आहोत. तरीही जर कुठल्या राज्याला हे मान्य नसेल तर ते स्वतंत्र आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की या साऱ्या अफवा पसरवण्यात येत आहेत त्या सरळ सरळ शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांना गरीब राहू देण्याच्या षडयंत्राचाच भाग आहेत. देशाला पुढे जाऊ न देण्याचे जे षडयंत्र सुरू आहे त्याचा भाग आहे. त्यापासून वाचायचंय, देशालाही वाचवायचंय, शेतकऱ्यालाही वाचवायचंय. आता गावात देखील शेतकऱ्यांना विचाराल की बाबा रे, 3 मुलं आहेत, सांग काय विचार करतोयस? तर तो म्हणतो की एक मुलगा तर शेती करेल, मात्र दोघांना कुठेतरी नोकरीत लावायचंय. आता गावातल्या शेतकऱ्यांच्या मुलांनाही नोकरी हवी आहे, त्यालाही कुठेतरी जाऊन रोजगार मिळवायचा आहे. तर त्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल? तेव्हा मी विचार केला की जे गावाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आवश्यक आहे, शेतकऱ्याच्या मुलांच्या रोजगारासाठी आवश्यक आहे, अशा अनेक गोष्टी जोडायच्या. त्यानुसार आपण तर जय जवान जय किसानवाले आहोत. जय जवानचा अर्थ आहे देशाची सुरक्षा. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत भारताचा शेतकरी कधीही मागे हटत नाही. जर सुरक्षेसाठी आवश्यक असल्यास ती जमीन शेतकऱ्यांकडून मागावी लागेल आणि मला विश्वास आहे ती तो शेतकरी देईल. या कामांसाठी लागणारी जमीन घेण्याचा मुद्दा आम्ही आज समाविष्ट केला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीनं मला सांगावं की गावात रस्ते हवेत की नकोत, जर शेतात पाणी हवं असेल तर बंधारे बांधावे लागतील की नाही. गावात आजही गरीब आहेत ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही. घर बांधण्यासाठी जमीन हवी की नको? कुणी मला सांगा की हे उद्योगपतींसाठी आहे का, हे धनाढ्य शेठसाठी आहे का? सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. हो, मी दवंडी पिटवून तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन अध्यादेशातही कोणत्याही खाजगी उद्योजकाला, खाजगी राखणदाराला, खाजगी व्यावसायिकाला भूसंपादन करताना 2013 मध्ये जो कायदा झाला होता, जे नियम होते ते सर्व नियम त्यांना लागू होतील. उद्योग क्षेत्रासाठी हा कायदा 2013 प्रमाणे लागू राहील. मग हे असत्य का पसरवलं जातंय? माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, एक अफवा अशीही पसरवली जाते की तुम्हाला कायदेशीर अधिकार नाही मिळणार, तुम्ही न्यायालयात जाऊ शकणार नाही. हे सर्व खोटं आहे. भारतात कोणतंही सरकार तुमचा कायदेशीर अधिकार हिरावू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्यानुसार तुम्ही भारतातल्या कोणत्याही न्यायालयात जाऊन दरवाजे खटखटावू शकता. तर हे खोटं पसरवलं जातंय. आम्ही एक व्यवस्था तुमच्या दरवाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय. एक प्राधिकरण तयार केलंय. हे प्राधिकरण जिल्हा स्तरावर काम करेल आणि तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण त्या प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातच होईल. आणि तिथे तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता. तर ही व्यवस्था आम्ही केली आहे. एक असंही सांगितलं जातं की जमीन संपादित केली तर ती 5 वर्षात परत करण्याचा कायदा हटवण्यात आला आहे. नाही, माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, आम्ही म्हटलं होतं की जेव्हा प्रकल्प बनवाल तेव्हा हे निश्चित करा की किती वर्षात तुम्ही तो पूर्ण करणार आहात. आणि तितक्या वर्षात जर तो पूर्ण झाला नाही तर शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार तो पूर्ण होईल आणि त्याला वेळेच्या बंधनात आम्ही अडकवलं आहे. आज काय होतंय? 40-40 वर्षांपूर्वी जमिनी घेतल्या गेल्या, मात्र अजूनपर्यंत सरकारने काही केलेलं नाहीये. तर असं तर नाही चालत. तेव्हा आम्ही आता सरकारसाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. काही प्रकल्प असे असतात जे 20 वर्षात पूर्ण होतात. समजा 500 किलोमीटर लांब रेल्वे मार्ग टाकायचा आहे तर वेळ लागेल. तर मग आधीपासून कागदावर लिहा की किती वेळात पूर्ण कराल. तर आम्ही सरकारला बांधलेलं आहे.
सरकारची जबाबदारी निश्चित केलेली आहे. मी आणखीन एक गोष्ट सांगू शेतकरी मित्रांनो, हे वातानुकूलित खोलीत बसून जे कायदे बनवतात ना, त्यांना गावातल्या लोकांच्या खऱ्या परिस्थितीचा पत्ताच नसतो. आता तुम्ही बघा, जेव्हा धरण बांधलं जातं, जलाशय तयार केला जातो, तेव्हा त्याचा नियम आहे की 100 वर्षात सर्वात जास्त पाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार जमीन संपादन करण्याचा नियम आहे. आता 100 वर्षात एकदा पाणी भरतं, 99 वर्ष पाणी भरत नाही, तरीही जमीन सरकारकडे जाते. आज सर्व राज्यांमध्ये काय होतंय की भले जमीन कागदावर घेण्यात आली असेल, पैसेही दिले असतील, मात्र तरीही शेतकरी त्यावर शेती करतो. कारण 100 वर्षात एकदा पाणी भरलं तर एका वर्षासाठी तो नियम हटवला जाईल. 2013च्या नवीन कायद्यानुसार तुम्ही शेती करू शकत नाही. आमची इच्छा आहे की जर जमीन पाण्यात बुडत नसेल तर शेतकऱ्यांना शेती करण्याची संधी मिळायला हवी. आणि म्हणूनच शेतकऱ्याकडून जमीन हिरावून घेऊ नये हा लवचिकपणा आवश्यक होता. जेणेकरून शेतकऱ्याला जमीन दिल्यानंतरही जमिनीचा लाभ मिळत राहील आणि जमिनीच्या बदल्यात पैसेही मिळतील. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होईल. ही व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि व्यवहार्य व्यवस्था आहे आणि आम्ही ह्या व्यवस्थेचा विचारही केलाय. एक अफवा अशीही पसरवली जाते की सहमतीची आवश्यकता नाही. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, राजकीय कारणास्तव या ज्या गोष्टी केल्या जातात, कृपया त्यापासून स्वतःला वाचवा. 2013मध्ये जो कायदा झाला होता त्यात देखील सरकारने ज्या योजनांसाठी जमीन मागितली त्यात सहमतीचा समावेश नव्हता आणि म्हणूनच सहमतीच्या नावाखाली लोकांना फसवलं जातं. सरकारसाठी सहमतीचा मुद्दा आधीही नव्हता, आजही नाही. आणि म्हणूनच माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, आधी खूप चांगलं होतं आणि आम्ही वाईट केलं, हा सरळ सरळ तुमची दिशाभूल करण्याचा दुर्भाग्यपूर्ण प्रयत्न आहे. मी आज देखील म्हणतोय की खाजगी उद्योगांसाठी, कॉर्पोरेटसाठी, खाजगी कारखान्यांसाठी हा सहमतीचा कायदा आहे आहे आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की काही जण म्हणतात PPP मॉडेल. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, समजा 100 कोटी रुपयांचा एक रस्ता तयार करायचा आहे. कोणी उद्योगपती हा रस्ता उचलून घेऊन जाणार आहे का? रस्ता तर सरकारी मालकीचाच राहील, जमीन सरकारच्या मालकीचीच राहील. बनवणारा दुसरा असतो. बनवणारा यासाठी दुसरा असतो कारण सरकारकडे आज पैसे नसतात. कारण सरकारची इच्छा आहे की गावात शाळा व्हाव्यात, रुग्णालये व्हावीत, गरिबांची मुलं शिकावीत, यासाठी पैसा लागतो. रस्ता बनवण्याचं काम खाजगीकरणातून केलं तरी तो स्वतःसाठी रस्ता बनवत नाही आणि आपल्या घरीही घेऊन जात नाही. रस्ता सरकारचा असतो, एक प्रकारे आपलं भांडवल असतं. याचा अर्थ आहे की सरकारचा कुठलाही प्रकल्प असेल ज्यात भांडवल कुणाचंही असेल, ज्याला लोक PPP मॉडेल म्हणतात, मात्र जर त्याचा मालकी हक्क सरकारचा असेल, त्याचा स्वामित्व हक्क सरकारचा असेल, सरकारचा म्हणजेच तुम्हा सर्वांचा आहे, देशाच्या 125 कोटी जनतेचा आहे. त्यात आम्ही म्हटलं होतं की सहमतीची आवश्यकता नाही आणि म्हणूनच PPP मॉडेल संदर्भात जे चुकीचं वृत्त पसरवलं जातंय त्याबाबत मी स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. सहमतीची प्रक्रिया एक प्रकारे अधिकारशाही आणि शेरेबाजीला प्रोत्साहन देईल. तुम्ही मला सांगा, एक गाव आहे, त्या गावापर्यंत रस्ता तयार आहे. आता दुसऱ्या गावासाठी रस्ता करायचा आहे. पुढच्या गावासाठी 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावापर्यंत रस्ता तयार झालेला आहे, मात्र या गाववाल्यांची जमीन त्या गावाच्या बाजूला आहे. मला सांगा, त्या गावच्या लोकांसाठी रस्ता तयार करण्यासाठी हे गावकरी जमीन देतील का? सहमती देतील का? मात्र ज्या गावासाठी रस्ता पुढे करायचा आहे त्याचा काय दोष यात? त्याला रस्ता मिळायला हवा की नको? त्याच प्रकारे मी धरण बांधत आहे. या गावकऱ्यांना पाणी मिळालं, धरण तयार झालं, मात्र पुढल्या गावांना पाणी पोचवायचं आहे, पण जमीन या गावाच्या मध्ये आहे. तेव्हा मग ते म्हणतील की आम्ही जमीन देणार नाही, आम्हाला तर पाणी मिळालंय. बंधू भगिनींनो, हा व्यावहारिक विषय आहे आणि म्हणूनच या कामासाठी इतकी मोठी प्रक्रिया नसावी. ही शेतकऱ्यांसाठी आहे, उद्योगांसाठी नाही,
व्यापारासाठी नाही, गावाच्या कल्याणासाठी आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी आहे. ही गोष्ट मी यापूर्वीही सांगितली आहे. प्रत्येक घरातल्या शेतकऱ्याची इच्छा असते की एक मुलगा भलेही शेती करो, मात्र अन्य मुलांनी रोजीरोटी कमवण्यासाठी बाहेर जावं. कारण त्याला ठाऊक आहे की आज घर चालवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. जर आपण एखादा रस्ता तयार करत आहोत आणि रस्त्याच्या बाजूला सरकार औद्योगिक कॉरिडॉर बांधत आहे, खाजगी नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की खाजगी नाही, धनाढ्य शेठसाठी नाही, सरकार बनवत आहे. जेव्हा 50 किलोमीटर लांब 100 किलोमीटर लांब रस्ता बनेल, रस्त्याच्या 1 किलोमीटर डाव्या बाजूला आणि 1 किलोमीटर उजव्या बाजूला जर सरकार कॉरिडॉर बनवत आहे, जेणेकरून जवळपास जितकी गावं असतील 50, 100, 200 गावं, त्यांना तिथे उदरनिर्वाहाच्या संधी मिळतील, त्यांच्या मुलांना रोजगार मिळतील. मला सांगा बंधू भगिनींनो, आपल्या गावच्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिल्ली आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये आयुष्य व्यतीत करायला प्रवृत्त व्हावं ही आपली इच्छा आहे का? त्यांच्या घर आणि गावाच्या 20-25 किलोमीटर अंतरावर एक छोटासा कारखाना तयार झाला आणि त्यांना रोजगार मिळाला, तो त्यांना मिळायला हवा की नको? आणि हा कॉरिडॉर खाजगी नाही, तो सरकार करत आहे. सरकार कॉरिडॉर बनवून त्या परिसरातील लोकांना रोजगार देण्याचं व्यवस्थापन करेल. आणि म्हणूनच ज्यांची मालकी सरकारची आहे, जी गावच्या कल्याणासाठी आहे, गावाच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, जी शेतकऱ्यांच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आहे, गावातल्या गरिबांच्या भल्यासाठी आहे, गावातल्या शेतकऱ्यांना वीज पाणी पुरवण्यासाठी आहे, त्यांच्यासाठी या भूसंपादन कायद्यात त्रुटी होत्या आणि या त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तरीही मी संसदेत म्हटलं होतं की अजूनही कुणाला वाटत असेल की काही त्रुटी आहेत तर त्या सुधारण्यासाठी आम्ही तयार आहोत. जेव्हा आम्ही लोकसभेत हे विधेयक मांडलं, काही शेतकरी नेत्यांनी येऊन 2-4 गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही समाविष्ट केल्या. आम्ही तर अजूनही म्हणतो की भूसंपादन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच असायला हवं आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जितक्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की कृपया या खोट्या बातम्यांच्या आधारे निर्णय घेऊ नका. गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती आपला शेतकरी सामर्थ्यवान कसा बनेल, आपलं गाव शक्तिशाली कसं बनेल, आपला शेतकरी जो मेहनत करतो त्याला त्याचे योग्य पैसे कसे मिळतील, त्याला चांगली बाजारपेठ कशी मिळेल, जे पिकवतो त्याच्या देखभालीसाठी चांगली गोदामं कशी मिळतील याची. गावाचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण यासाठी योग्य दिशेनं काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, तुमच्या जमिनीवरील पेरणी वाढून देशाचा विकास व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आम्ही मृदा आरोग्य कार्ड आणलंय. ज्याप्रमाणे मनुष्य आजारी पडतो तेव्हा त्याच्या तब्येतीसाठी प्रयोगशाळेत चाचणी केली जाते, जसं मनुष्याचं असतं तसंच भारत मातेचंही आहे, आपल्या धरणी मातेचं आहे. आणि म्हणूनच आम्ही तुमची जमीन वाचावी, तंदुरुस्त असावी यासाठी चिंता करत आहोत. म्हणूनच भूसंपादनच नाही तर तुमची जमीन अधिक ताकदवान बनावी हे देखील आमचं काम आहे. आणि त्यासाठी मृदा आरोग्य कार्ड आम्ही आणलंय. प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही खतांसाठी जो वायफळ खर्च करता तो देखील वाचेल, तुमचं उत्पादन वाढेल, तुम्हाला पिकांचे पूर्ण पैसे मिळतील. त्यासाठी चांगली बाजारपेठ, चांगली कायदा व्यवस्था असावी, शेतकऱ्यांचं शोषण होऊ नये यावर आम्ही काम करत आहोत. आणि तुम्ही पहा शेतकरी बांधवांनो, मला आठवतंय मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा या दिशेनं मी खूप काम केलं होतं. आमच्या गुजरातमध्ये शेतकऱ्यांची स्थिती खूप वाईट होती, परंतु पाण्यावर काम केलं आणि मोठा बदल घडून आला. गुजरातच्या विकासात शेतकऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्याचा कधी विचार केला नव्हता. गावाच्या गावं रिकामी होत होती, पण बदल झाला. आम्हाला संपूर्ण देशात हा बदल घडवून आणायचा आहे, ज्यामुळे आमचा शेतकरी सुखी होईल. आणि यासाठी माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मात्र सध्या अध्यादेशांची चर्चा अधिक झाल्यामुळे मी यासाठी जरा जास्त वेळ घेतला. माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, मी प्रयत्न करेन पुन्हा एकदा कधीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा.
आणि अनेक विषयांवर चर्चासुद्धा करेन. मात्र मी एवढा विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही जे मला लिहून पाठवलंय संपूर्ण सरकारला मी हलवेन. काय होतंय हे सरकारला कळेल. बरं झालं तुम्ही भरभरून गोष्टी सांगितल्यात आणि मी मानतो की तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच सांगितल्या ना. मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुमचं प्रेम असंच राहू दे. तुमचा आशीर्वाद सदा राहो. आणि तुम्ही तर जगाचे तात आहात जे कुणाचंही वाईट इच्छित नाहीत. स्वतःचं नुकसान करून देशाचं कल्याण करणं ही त्याची परंपरा राहिली आहे. त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याची चिंता सरकार करेल. हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. मात्र आज माझी मन की बात ऐकल्यानंतर तुमच्या मनात आणखीन विचार येऊ शकतात. ते तुम्ही माझ्या आकाशवाणीच्या पत्त्यावर अवश्य लिहा. मी पुन्हा कधीतरी तुमच्याशी संवाद साधेन. तुमच्या पत्रांच्या आधारे सरकारमध्ये ज्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करेन. कामात वेग आणण्याची गरज असेल तर वेग आणेन आणि कुणावर अन्याय होत असेल तर न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. नवरात्रीचं पवित्र पर्व सुरू आहे. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.